शेतकऱ्यावर अन्याय अत्याचार करून शेतकऱ्यांच्या घरातल्या महिलांचे दागिने हिसकावून घेऊन त्यांना फरफटत नेऊन त्यांची शेती ताब्यात घ्यायचा प्रयत्न करतंय। कोल्हापूर जिल्ह्याच्या कुठल्याही भागातनं जरी हा शक्तीपीठ न्यायचा प्रयत्न केला तर तिथं आडवा उभा राहणार आहे। प्रशासनाला असं वाटतंय की पोलिसांच्या काठीच्या बळावरती आम्ही या शेतकऱ्यांची बळी घेऊन या महाराष्ट्राचा विकास करू, वेळ प्रसंगी छातीवर गोळ्या झेलू, पण हा शक्तीपीठ होऊ देणार नाही। एका बाजूला महाराष्ट्रातलं सरकार छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन सत्ता भोगतंय आणि त्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराला तिलांजली देण्याचं काम शेतकऱ्यावर अन्याय अत्याचार करून शेतकऱ्यांच्या घरातल्या महिलांचे दागिने हिसकावून घेऊन त्यांना फरफटत नेऊन त्यांची शेती ताब्यात घ्यायचा प्रयत्न करतंय। हे कदापि होऊ दिलं जाणार नाही। सभागृहामध्ये विरोधी पक्षाचा नेता न निवडता लोकांचा आवाज सभागृहामध्ये उठू नये म्हणून इथं विरोधी पक्ष नेता नेमायचं नाही आणि दिल्लीमध्ये राहुल गांधी ज्यावेळी शेतकऱ्यांची भूमिका मांडतात त्यावेळी त्यांच्यावर हक्कभंग आणायचा, अशी ही भाजपची दुटप्पी भूमिका आहे आणि ही शेतकऱ्याला लक्षात आलेली आहे। त्यामुळं अलाइनमेंट जरी बदललं तरी शेतकऱ्यानं हा शक्तीपीठ रद्द झाल्याशिवाय थांबायचं नाही, हा निर्धार केलेला आहे। आज त्या निर्धारातलं पुन्हा एकदा राहून राहून देवेंद्र फडणवीसांना स्वप्न पडायला लागलेले आहेत का, कारण पैसा मिळवायसाठी कंत्राट पाहिजे आहेत आणि मोठा खर्चिक प्रकल्प त्यांना आणायचे आहेत। गरज नसणारा शक्तीपीठ महामार्गाला जोपर्यंत फडणवीसांना वाटतंय की मी एक करू, पण महाराष्ट्रातला आणि या कोल्हापूर जिल्ह्यातला शेतकरी कोल्हापूर जिल्ह्यातल्या कुठल्याही भागातनं जरी हा शक्तीपीठ न्यायचा प्रयत्न केला तर तिथं आडवा उभा राहणार आहे। हे सांगण्यासाठी आज कोल्हापूर जिल्हा कार्यालयावरती हा शेतकरी एकवटलेला आहे। अजूनही प्रशासनाला असं वाटतंय की पोलिसांच्या काठीच्या बळावरती आम्ही या शेतकऱ्यांची बळी घेऊन या महाराष्ट्राचा विकास करू, पण येणारा हा तरुण पिढी या शेतकऱ्याचा युवक हा कधीही शेतकऱ्या पोलिसांच्या काठीमध्ये इतकं बळ नाही आहे तेवढं त्याच्या छातीमध्ये बळ आहे, लक्षात घ्या। वेळ प्रसंगी छातीवर गोळ्या झेलू, पण हा शक्तीपीठ होऊ देणार नाही, हे सांगण्यासाठी आज कोल्हापूर मधला शेतकरी या ठिकाणी एकवटलेला आहे। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका।